नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून काल अत्यंत असे महत्त्वाचे शिक्षक भरती शैक्षणिक घडामोडीमध्ये एक विरोधाभास निर्माण करणारे निर्णय आलेले आहेत. या संदर्भामध्ये काल आपण 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळेवर जो काही निर्णय होता 5 सप्टेंबरला आलेला काळा निर्णय, त्याच्यामध्ये थोडीशी लवचिकता देऊन त्यात काही बदल केलेले आहेत. या संदर्भात आपण काल माहिती बघितली. 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळेवर आता एक नियमित शिक्षक तर एक कंत्राट शिक्षक असं देणार आहे. आणि सेवानिवृत्त जे काही शिक्षक होते ते 7 जुलै 2023 या निर्णयानुसार सेवानिवृत्त शिक्षक ठोक मानधनावर त्या ठिकाणी निवड केली जात असायची. मात्र त्या ठिकाणी आता त्यांना कायमचं काढण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आता कायमचं वर्ष त्या ठिकाणी कंत्राट शिक्षक जे की TET अपात्र असतील असे शिक्षक त्या ठिकाणी शाळेला देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचा तो शासन निर्णय काल निर्गमित झालेला आहे. याचाच विरोधाभास म्हणून अजून एक दुसरा शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे, जो की अनुकंपा तत्वावर असलेल्या शिक्षकांना TET उत्तीर्ण करण्यासाठी पूर्वी 3 वर्षाची संधी होती, जो की हा निर्णय 2 सप्टेंबर या दिवशी त्या ठिकाणी लागू झाला होता. त्याच्यामध्ये बदल करून काल त्या 3 ऐवजी आता 5 वर्ष त्या ठिकाणी TET किंवा CTET पास करण्यासाठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो, आता हा विरोधाभास का, तर एका बाजूला अनुकंपा तत्वावरील शिक्षक म्हणजे कोण, जे की शिक्षक त्या ठिकाणी शाळेवर सेवा देत असताना शिकवणी करत असताना त्यांचा अचानकपणे मृत्यू झाला आणि त्यांच्या मिसेसला किंवा त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी अनुकंपा तत्वावर नोकरी जर मिळवायची असेल, शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू करायचं असेल, तर त्यांना 2016च्या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी TET ही बंधनकारक नव्हती. मग असं अचानकपणे काय घडलंय की त्यांना TET आता बंधनकारक करावीशी वाटली. 5 सप्टेंबर या दिवशी TET अपात्र शिक्षकांना तुम्ही एका बाजूला घेता आणि त्याच्या अगोदर 2 दिवसानं TET ज्यांना म्हणजे एक सहानुभूती दाखवून ज्यांनी शाळेवर शिकवलेलं आहे त्यांना नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी अचानकपणे मृत्यू आला आहे, त्या घरावर शिक्षकांच्या घरावर कुटुंबावर खूप मोठा डोंगर कोसळलेला आहे, त्यांना सहानुभूती म्हणून त्या ठिकाणी TETमध्ये बंधन करणं गरजेचं नव्हतं. त्यांना त्या ठिकाणी TETतून मुक्त करणं अगोदर निर्णय असताना अचानकपणे TET त्यांना बंधनकारक का केली, हा खूप मोठा विरोधाभास आहे. आणि दुसऱ्या बाजूला एका शाळेवर 2 शिक्षक असणं बंधनकारक असताना 1 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळेवर 2 शिक्षक असायला पाहिजेत आणि त्या ठिकाणी तुम्ही कंत्राट शिक्षक नेमता. वा, किती मोठी ही शोकांतिका आहे शिक्षण क्षेत्रातली, शिक्षक भरतीमध्ये, शिक्षण व्यवस्थेची. आणि दुसऱ्या बाजूला अक्षरशः शिक्षक कंटाळलेले आहेत अशा धोरणाला. अशैक्षणिक कामाचा भडीमार असतो शाळेवर. दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री केसरकर साहेब त्या ठिकाणी दररोज नवीन असे उपक्रम लागू करण्याचा प्रयत्न करतात. आता CBSE बोर्डाच्या पॅटर्ननुसार आता अभ्यासक्रम हा प्रत्येक मराठी माध्यमाच्या शाळेला लागू करण्यात येणार आहे. आता हे अभ्यासक्रम लागू करत असताना शिक्षक तरी पात्र नकोत का? कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मुलांना त्या ठिकाणी गुणवत्तेमध्ये समान संधी उपलब्ध करून देणार आहात? कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम आता हे अपात्र शिक्षक शिकवतील? त्यांचा अधिकार नाही का तुमच्या या नवीन जे काही धोरणात्मक बदल आहेत, नवे शैक्षणिक धोरण लागू करताय, त्याच्यामध्ये हे असे शिक्षक कसे टिकाव धरतील? हा निर्णय तुमचा दरवर्षी कंत्राट शिक्षकांचा कंत्राट दिला जाईल, प्रत्येक वर्षाला रिन्यू केला जाईल, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय काढलेला आहात. त्याला पूर्णविराम नाही आहे, त्याला प्रत्येक वर्षी हे शासन निर्णयाच्या माध्यमातून कंत्राट शिक्षक दिले जातील 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळेला. मग तिथल्या शाळेला तुम्ही अनेक असे कामं लावता. एका शाळेवर एक शिक्षक जर असा परमनंट आणि एक कंत्राट असेल तर त्या शिक्षकांना करायचं काय? त्या ठिकाणी नको तेव्हा अनेक अशी त्या शिक्षकांना कामं लावतात. एका बाजूला शाळा सुरू झाल्या त्या शिक्षकांना इतक्या कामाचा भडीमार करता की हे अभियान राबवा, तो सप्ताह राबवा, तो उपक्रम राबवा, अमका तमका उपक्रम राबवा, समूह शाळाची माहिती द्या, दररोज
MDMची माहिती भरा, नंतर मग पंतप्रधान पोषण आहार, अनेक विषय, त्यात परसबाग, आणि त्या ठिकाणी जो काही परसबाग आहे ती परसबाग शाळेत फुलली पाहिजे म्हणून. आणि त्या शाळेला पाणी असो नसो, शाळेला तिथं पाण्याचा बेपत्ता आहे, मात्र परसबाग मात्र फुलली पाहिजे. शाळेला मुतारी नसली तरी चालते, पण परसबाग मात्र त्या ठिकाणी फुलली पाहिजे. पियाला स्वच्छ पाणी नसलं तरी चालते. ही अशी आमच्या दुर्लक्षित भागातील जी काही शाळा आहेत तिथली परिस्थिती आहे. असे तुम्हाला उपक्रम वेळोवेळी लावून शिक्षकांचं जे काम आहे ते अक्षरशः शिक्षक वैतागलेले आहेत या कामाला. दररोज इथली माहिती द्या, तिथली माहिती द्या, अचानक तात्काळ माहिती द्या. आता शाळेला इंटरनेटची सुविधा नसली तरी चालते, पण त्यांना तात्काळ ते गुगल सीट भरून द्या, याची माहिती द्या, इथली तिकडली अमकं टमकं फलाना बिस्तानं. शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा इतका लोड झालेला आहे, त्याच्यामध्ये एका शाळेवर 2 काय 3 शिक्षक दिले तरी यांचं काम संपत नाही. त्याच्यामध्ये अजून मतदान यादीचं, अजून जनगणना आली, अजून मध्ये काही अचानकपणे आणीबाणी आली तर त्याच्यामध्ये शासनाची कुठलीही धोरणं असतील तर पाठवा शिक्षकांना कामं करायला. मग या कारणामध्ये ही सगळी घडामोडी घडत असताना शिक्षकांना त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय कसा देऊ शकतील, हे अनेक प्रश्न या ठिकाणी सध्याला उपस्थित झालेले आहेत. 0 ते 10 पटसंख्या असलेल्या शाळा राज्यामध्ये जवळपास 6000पेक्षा अधिक आहेत. मग या शाळेला उत्तम दर्जाचे शिक्षक नको का? एका बाजूला तुम्ही NCERTच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक हा 2012 पासून पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेला शिक्षक असावा. त्यानंतर RT ॲक्टच्या माध्यमातून दर्जेदार व सक्तीचं मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तर मग हे जे काही 6000-7पेक्षा अधिक शाळा आहेत, तिथल्या शाळेमध्ये जवळपास 40 ते 50 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी शाळामध्ये शिकतात, आणि त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते जवळपास 15,000पेक्षा अधिक अतिरिक्त होणार आहेत. तर या शाळेला ती गुणवत्ता नको का? ती सुविधा नको का? ती पात्रता नको का? या शाळा म्हणजे दर्जाची व सक्तीची जी काही शैक्षणिक बदल आहेत ते त्या ठिकाणी नकोत का? या शाळेला CBSE पॅटर्नच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी न्याय देणार आहात या विद्यार्थ्यांना? आणि ही जी पालकं आहेत ती पालकं अशा ठिकाणी शाळेमध्ये तुम्हाला पाठवतात, अशा ठिकाणच्या शाळा म्हणजे पूर्णपणे आदिवासी वस्ती, तांडे, पाडे या ठिकाणच्या शाळा आहेत, पूर्णपणे दुर्लक्षित वंचित घटक आहे. मग महाराष्ट्रामधील अशा शाळा असताना यांच्या दर्जाची व संधीची समानता जी काही आहे, शिक्षणाची समानता आहे, यांना संधी उपलब्ध नको का? असे अनेक असंवैधानिक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतात. आणि या ठिकाणी संविधानाने घालून दिलेल्या आर्टिकलचा जो काही मूलभूत हक्क आहे त्या अधिकाराची या ठिकाणी पायमल्ली होती. या ठिकाणी अशा गोष्टी घडत असताना अशा पद्धतीचं आपण काम करतोय, अशा पद्धतीची आपण योजना आणतोय. ह्या योजना आणताना आपल्याला या गोष्टी लक्षात येत नाहीत का की जाणीवपूर्वक या गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण नको आहे का? तुम्हाला सक्तीचं व मोफत शिक्षण नको आहे का? दुसऱ्या बाजूला शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अजून त्याच्यामध्ये या मुलांकडे आधारसुद्धा नसते, आधार मिसमॅच होतात. संच मान्यता धोरण लागू केलेली आहे. आता ठीक आहे, त्याच्यामध्ये संच मान्यतेमध्ये सुद्धा काल नवीन बदल केलेले आहेत. व्हॅलिडेशन करताना मिसमॅच आलं किंवा त्या ठिकाणी फिजिकली आधार नसेल तरी त्यांचा आता लगतच्या शाळेमध्ये त्यांचा दाखला नसेल याची खात्री करून केंद्रप्रमुखाकडनं, गट शिक्षण अधिकाऱ्यांकडनं खात्री करून त्यांची संच मान्यता करण्यात यावी, संच ठरवण्यात यावा, अशा पद्धतीचा पण काल निर्णय निर्गमित झालेला आहे. मग अशा ठिकाणी या मुलांचं भवितव्य धोक्यात टाकण्याची काय गरज आहे प्रशासनाला? यामुळे मित्रांनो हे जे काही चुकीचं चाललेलं आहे. दुसऱ्या बाजूला अशा ठिकाणी कंत्राट पद्धतीनं शिक्षक भरती दुसऱ्या बाजूला सुरू असताना त्याच्यामध्ये ह्या कंत्राट पद भरतीची गरज काय आहे? हजारो लाखो शिक्षक TET पात्रताधारक असताना अशा अपात्र शिक्षकांना त्या ठिकाणी संधी का देतात? का इतका हटास? शिक्षण मंत्री महोदय फक्त एका मतदारसंघापुरते शिक्षण मंत्री आहेत का? स्थानिकांना न्याय देण्यासाठी पूर्णपणे हा नियम महाराष्ट्राच्या सगळ्या अभियोगताधारकावर, सगळ्या
राज्यातील विद्यार्थ्यांवर माफी लागू करत आहात. केवळ 15,000साठी किंवा केवळ कंत्राट भरतीसाठी राज्यातील 12 ते 13 लाख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी DED केलं आहे का? वाटेल त्याला DED कॉलेजेस निर्माण केली, त्या ठिकाणी बेरोजगारीचा त्या ठिकाणी कारखाना तयार केला. पात्रताधारक शिक्षकांना संधी द्या ना, कशाला कंत्राट भरतीच्या मागे लागतं? गेल्या वर्षामध्ये अनेक माध्यमाला त्या ठिकाणी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी बाईट्स देताना किंवा प्रसार माध्यमाच्या समोर सांगितलं की आम्ही सर्वात जास्त ऐतिहासिक शिक्षक भरती करू, 50,000ची पद भरती करू. मग 20,000 पद भरती या ठिकाणी जेमतेम सुरू झाली, त्याच्यामध्ये अर्ध्या लोकांना त्या ठिकाणी संधी मिळाली, 16,000. बाकी उरलेले जे काही 10% आहेत, अपात्र, गैरहजर, जी की सेकंड फेज आहे, नफा मनपा, या पद भरती न करता तुम्ही कंत्राट पद्धतीनं कायमचे शिक्षक कशासाठी भरताय त्या ठिकाणी? अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उपस्थित असताना एका बाजूला शिक्षण जे काही सार्वत्रिकरण आहे शिक्षणाचं ते होणं गरजेचं असताना आपण याच्यावर अंकुश आणण्याचं काम करत आहात. कुठेतरी यामध्ये बदल झाला पाहिजे आणि या प्रत्येक घटनेची दखल राज्यातील विरोधी पक्षांनी सुद्धा घेतली पाहिजे, प्रसार माध्यमांनी सुद्धा घेतली पाहिजे, जाणकारांनी याच्यावर बोललं पाहिजे. कुठेतरी याची दखल जोरदारपणे घेऊन व्यक्त झालं पाहिजे, तरच हे असे चुकीचे निर्णय जे होत आहेत त्या आता त्या ठिकाणी रद्द झाल्याशिवाय शांत राहणार नाहीत किंवा रद्द होतील. आता शिक्षक संघटनांनी स्वतःच्या त्या ठिकाणी शाळेमध्ये न शिकवता किंवा सामूहिक रजा घेऊन या निर्णयाच्या विरोधामध्ये बंड पुकारलेला आहे. राज्यातील तमाम पात्रताधारक अभियोग्यताधारकांनी शंड होऊन जमणार नाही. शिक्षक या ठिकाणी बंड पुकारतात, तुम्ही शंड का होताय? या गोष्टीकडे आपण का दुर्लक्ष करतोय? माझी सगळ्यांना विनम्रपणे आव्हान आहे, हा निर्णय रद्द होईपर्यंत या ठिकाणी माझी जी काही भूमिका आहे ती निर्णय पूर्णपणे जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत माझी भूमिका बदलणार नाही किंवा मी त्या ठिकाणी जोपर्यंत निर्णय रद्द होणार नाही तोपर्यंत हा पाठपुरावा करणं मी सोडणार नाही. वेळ प्रसंगी अन्यथा उपोषणावर बसलो तरी चालते. आपल्याला आश्वासित केलेलं आहे की यापूर्वीसुद्धा मी रस्त्यावरची आणि कोर्टात न्यायालयीन लढाई लढत आहे. दोन्हीसाठी आपला पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो मित्रांनो, पुढील नियोजन होईपर्यंत सध्याच्या स्थितीला निर्णय कसा का असेना, निर्णय चुकीचा आहे, हे धोरण चुकीचं आहे. या धोरणाला जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत माझा हा लढा सुरू राहणार आहे. आता लवकरच कोर्ट केसेससुद्धा या संदर्भामध्ये केली जाणार आहे. त्या पद्धतीचं आपल्याला विनम्रपणे मी आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की फुल न फुलाची पाकळी म्हणून मला या ठिकाणी आपण आर्थिक सहाय्य करावं आणि आंदोलन जेव्हा करेल तेव्हा आपण सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा, प्रत्यक्ष उपस्थित राहावं एवढंच सांगतो. तुर्तास थांबतो मित्रांनो. आणि आपल्याला मला आर्थिक मदत करायची असेल तर 91 45 15 77 70 या गुगल पे आणि फोनपे नंबरवर फुल न फुलाची पाकळी म्हणून माझ्या लढ्याला बळ देण्यासाठी आपण सहाय्य करावं किंवा सहकार्य करावं एवढंच तुर्तास थांबतो मित्रांनो. यापेक्षा काही वेगळे प्रश्न निर्माण झाले असतील तर कमेंट्समध्ये आपण टाकावेत. नक्कीच आपल्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तर दिले जाईल. तुर्तास थांबतो. धन्यवाद.